नरेश मस्के एक अजब रसायन आहे। म्हणजे खरोखरच कार्यकर्ता वेगवेगळ्यावर पदावर विराजमान होऊन पक्षाची निष्ठा व पक्षाचं हित व त्याचबरोबर विरोधी पक्षातले सदस्य व त्यांच्या पदाधिकाऱ्यांबरोबरचा संवाद एक नाता एकत्रितरित्या जपून व या जीवनात आपल्या सामील करून घेणारा व्यक्ती आहे। म्हणजे सन 2002 पासून व त्याच्या विद्यार्थी चळवळीतल्या दशकेपासून आम्ही NSUI आणि तो भारतीय विद्यार्थी सेना म्हणून काम करत एकत्र एकमेकांचे विरोधक म्हणून आम्ही काम करत आलो। असा राजकीय व्यक्तिमत्व ज्यांनी राजकारणाबरोबर लोकहितांच्या कामांसाठी विरोधी पक्षातले लोकांना पण मदत केलेली आहे। 2002 पासून सन 2019 पर्यंत मस्के साहेबांनी वेळोवेळी पक्ष म्हणून पक्षाच्या हितासाठी म्हणून त्यांनी आमचा विरोध केला। बट जेव्हा नागरिकांचं हित समोर आल्यावर प्रभागातली कामं असो की कुठली योजना असो की कुठली संकल्पना विरोधी पक्षातली असो किंवा तिथल्या विरोधी पक्षातल्या आमदारांची असो किंवा लोकप्रतिनिधीची, मस्के साहेबांनी राजकीय जोडे बाजूला ठेवून बिनधास्तपणे त्यांनी सभागृहात भूमिका घेऊन विरोधी पक्षातल्या लोकांना नागरिकाच्या हितासमोर ठेवून त्यांनी मदत केलेली आहे। त्याच्यात सर्वात मोठा गवाही मी देऊ शकतो। आणि आज एक कार्यकर्त्याला उमेदवारी देण्यात आलेली आहे। एक पक्षाचे निष्ठावंत कार्यकर्त्याला उमेदवार म्हणून ठाणे लोकसभाच्या क्षेत्रात नागरिकांसमोर जाण्याची वेळ आलेली आहे। आम्हाला खूप अभिमान आहे की कार्यकर्ता म्हणून सर्वसामान्य जीवनात गोरगरिबीतून वरती आलेला आपले मेहनत, आपला बुद्धी व आपली चतुर्थशैली त्याच्यातून त्यांनी पुढे आलेले आहेत। पक्ष मजबूत केलेला आहे आणि पक्ष मजबूत केल्याबरोबर इतर पक्षांना पण त्यांना कुठले नुकसान होऊ नये, नागरिकांच्या कामांना त्यांनी राजकीय जोडे प्रत्येक वेळी बाहेर ठेवून आलेला अशा व्यक्तिमत्वाला ठाणे लोकसभेची शिवसेने महायुती सरकार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी भाजप व शिवसेनेची अधिकृत उमेदवारी भेटलेली आहे। आम्ही सर्व आनंदाने त्यांना निवडून येण्यासाठी आम्ही आपल्याला झोकून दिलेलं आहे। तुम्हाला एक कार्यकर्त्याला उमेदवारी भेटलेली आहे। येत्या 20 तारखेला सोमवारी आवर्जून घरी ना राहता आपण मतदान करायला या, मतदानाचा हक बजावा आणि आपण आपला हक बजावत असताना आपण धनुष्यबाण या चिन्हावरच आपण मतदान करावा एवढीच आपले ठाणेकरांना